नमस्कार विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, 10th SSC बाय वसुंधरा एज्युकेशन फाउंडेशन या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे मनपूर्वक स्वागत। जर तुम्हाला शिकवलेलं समजत असेल आणि व्हिडिओज आवडत असतील तर फटाफट लाईक करा आणि आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राइब करा। आजच्या व्हिडिओमध्ये आपण लिनियर इक्वेशन्स इन टू व्हेरिएबल्स मधील प्रॅक्टिस सेट 1.4 शिकणार आहोत। आतापर्यंत आपण काय अभ्यासलं? प्रॅक्टिस सेट 1.1, 1.2, 1.3 यामध्ये आपण दोन लिनियर इक्वेशन्स दिलेली असणार। ती दोन्ही लिनियर इक्वेशन्स एलिमिनेशन मेथड, ग्राफिकल मेथड आणि क्रेमर्स रूल या पद्धती वापरून आपण सोडवत होतो। परंतु आता प्रॅक्टिस सेट 1.4 मध्ये तुम्हाला लिनियर इक्वेशन्स दिलेली नसणार आहेत। आता पहा, ही एक ऍक्टिव्हिटी आहे। यामध्ये पहा अशा टाइपची इक्वेशन असणार आहे, ती आपल्याला सोडवायची आहेत। आता हे इक्वेशन पहा, 3/x - 4/y = 8। आता हे लिनियर इक्वेशन आहे का? लिनियर इक्वेशन असण्यासाठी याची डिग्री किती असावी लागते? 1 असावी लागते, बरोबर। आणि आपला फॉर्म काय असतो? x + by = c। आता यामध्ये x ची डिग्री किती आहे? 1, y ची डिग्री किती आहे? 1। पण इथे x ची डिग्री 1 आहे का? नाही, तो खाली असल्यामुळे त्याची डिग्री काय येणार? x⁻1 येते खाली, बरोबर। तो वरती आल्यानंतर काय होणार? x⁻1 आहे, वरती आल्यानंतर होणार x⁻1। म्हणजेच हे इक्वेशन आपण असं लिहू शकतो 3x⁻1 - 4y⁻1 = 8। आता याची डिग्री -1 आहे, बरोबर। म्हणजेच काय, हे इक्वेशन लिनियर इक्वेशन असणार आहे का? नाही। इथे पण पहा, ही इक्वेशन लिनियर असणार आहे का? 6/x - 1 खाली, तो वरती आल्यानंतर त्याची डिग्री काय होणार? -1 होणार। याचाच अर्थ इथे दिसणारी सगळी इक्वेशन्स ही लिनियर इक्वेशन नाहीत। मग या कृतीमध्ये मग या ऍक्टिव्हिटीमध्ये नंबर ऑफ व्हेरिएबल्स 2 असणार। प्रत्येक ठिकाणी 2च व्हेरिएबल दिसतात, x y, बरोबर। आणि प्रत्येक चौकोनात तेच नॉट लिनियर, ठीक आहे। आता ही जी नॉट लिनियर इक्वेशन्स आहेत ही सोडवायची कशी? सोडवायची म्हणजे x आणि y च्या किमती कशा काढायच्या, तर हेच आपल्याला या प्रॅक्टिस सेट मध्ये शिकायचं आहे। आता क्वेश्चन 1, सॉल्व द फॉलोइंग सायमल्टेनियस इक्वेशन्स। आता इथे दिलंय का सॉल्व द फॉलोइंग सायमल्टेनियस लिनियर इक्वेशन्स? नाही, 2 इक्वेशन दिलेत फक्त, बरोबर। लिनियर नाही आहेत ती, मग ती आपल्याला लिनियर मध्ये कन्वर्ट करायची आणि मग ती इक्वेशन सोडवायची। मग कन्वर्ट कशी करायची यासाठी पहा, आता इथे तुम्हाला 2 × 1/x दिसतं, 3 × 1/y, बरोबर। 8 × 1/x, 5 × 1/y। आता आपल्याला इक्वेशन कसं पाहिजे? ax + by = c, बरोबर। मग a तर आहे 2a, b तुमचा -3 आहे, c 15 आहे, इथं a 8 आहे, इथं b +5 आहे आणि c 77 आहे। पण जो x आपल्याला वरती पाहिजे असतो तो खाली आहे, बरोबर। मग काय करायचं? हा 2 सोडून जे काही इथं दिसतंय याला काहीतरी मानायचं। हेच इक्वेशन आपण कसं लिहू शकतो? 2 × 1/x - 3 × 1/y = 15, बरोबर। आता याला म्हणू आपण इक्वेशन 1 आणि हेच इक्वेशन आपण कसं लिहू शकतो? 8 × 1/x + 5 × 1/y = 77, ठीक आहे। याला म्हणू आपण इक्वेशन 2। आता काय करायचं? आपल्याला अशा टाइप मध्ये इक्वेशन लिहायचंय, तरच आपण ते लिनियर इक्वेशन म्हणू शकतो आणि सोडू शकतो, ठीक आहे। मग इथे जो 1/x आणि 1/y हे दिसतात, यांना कोणतं तरी व्हेरिएबल मानायचा। मग इथे x y ऑलरेडी आहे, मग त्यांना आपण a b c d किंवा m n घेऊ शकतो, ठीक आहे। मग काय करूया, या इक्वेशन मध्ये 1/x आणि 1/y ऐवजी m आणि n घेऊयात। मग पुट 1/x = m and 1/y = n in इक्वेशन 1 and 2। दोन्ही इक्वेशन्स मध्ये घ्यायचे। आता दोन्ही इक्वेशन मध्ये 1/x ऐवजी m टाकायचा, 1/y ऐवजी n टाकायचा। काय इक्वेशन येतील ती? मग 2m 1/x ऐवजी m टाकला, -3 1/y ऐवजी n टाकला = 15। आणि हे इक्वेशन कसं होणार? 8m + 5n 1/y ऐवजी n बरोबर 77 मिळाली 2 इक्वेशन। आता ही 2 इक्वेशन्स आपल्याला सोडवायची। ही लिनियर इक्वेशन दिसतात तुम्हाला, m ची डिग्री किती आहे? 1, n ची डिग्री किती आहे? 1, इथे पण m ची डिग्री 1, n ची डिग्री 1। म्हणजेच काय,
ही दोन इक्वेशन्स काय आली रे, लिनियर. केलं आपण नॉन लिनियर इक्वेशन्स लिनियर मध्ये कन्व्हर्ट झालेत, कन्व्हर्ट. बरोबर. मग आता ही दोन इक्वेशन्स आपण सोडू शकतो. बरोबर. मग कोणकोणत्या मेथड वापरू शकतो, तुम्ही इलिमिनेशन मेथड वापरू शकता. त्यानंतर ग्राफिकल मेथड नाही वापरायची इथे, कारण आपल्याला त्यावेळी ग्राफ अवेलेबल नसेल. मग इलिमिनेशन मेथड किंवा क्रॅमर्स रूल वापरायचा आणि ही इक्वेशन्स सोडवायची. तुम्हाला जी मेथड सोपी वाटते त्या मेथडनी तुम्ही हे इक्वेशन्स सोडवू शकता. आता इथे पहा, इलिमिनेशन मेथड वापरणं सोपं आहे, कारण का ह्या इक्वेशनला डायरेक्ट 4 ने गुणलं तर एम डायरेक्ट कॅन्सल होतो. त्यामुळे आपण इथे इलिमिनेशन मेथड वापरू. तुम्हाला जी मेथड सोपी वाटेल तिने सोडवायचं. याला म्हणू इक्वेशन 3, याला म्हणू इक्वेशन 4. आता पहा, जर ह्या इक्वेशन 3 ला 4 ने गुणलं तर एमचे कोएफिशियंट काय होणार आहेत, सेम. मग आपण काय करूया, इक्वेशन 3 ला 4 ने मल्टिप्लाय करूया. मल्टिप्लाय इक्वेशन 3 बाय 4. ठीक आहे. आता 4 ने मल्टिप्लाय केल्यानंतर काय होणार, आता इथे प्रत्येक स्टेप डिटेल मध्ये लिहिण्याची गरज नाहीये. तुम्ही काही स्टेप स्किप करून पटकन एम आणि यांच्या व्हॅल्यूज काढू शकता. मग आता इक्वेशन 3 ला 4 ने गुणल्यानंतर काय होणार, 4 गुणिले 2 8 एम वजा 4 त्रिक 12 12 एन बरोबर 15 चौक 60. हे झालं इक्वेशन 5. आता इक्वेशन 3 वरून इक्वेशन 5 आले, त्यामुळे आता सोडवताना आपण विचार करणार इक्वेशन 4 आणि इक्वेशन 5 चा. आता इक्वेशन 4 आणि इक्वेशन 5 कडे बघा. ज्या व्हेरिएबलचे कोएफिशियंट सेम झाले त्याचे आपण चिन्ह पाहतो. मग याचं चिन्ह प्लस, याचं चिन्ह प्लस, सेम चिन्ह असतील तर काय करायची रे, वजाबाकी. बरोबर. मग 4 आणि 5 ची आपण करूया वजाबाकी. सबट्रॅक्ट इक्वेशन, आता मोठा इक्वेशन चौथं वाटतंय त्यामुळे चौथ्यातून 5 वजा करूया. सबट्रॅक्ट इक्वेशन 5 फ्रॉम 4. मग पहिलं चौथं इक्वेशन लिहा. 8m प्लस 5n इक्वल टू 77 मायनस पाचवं इक्वेशन 8m मायनस 12n इक्वल टू 60. आता यांची वजाबाकी करायची. मग तुम्हाला वजाबाकीमध्ये काय सांगितले, चिन्ह चेंज होणार. बरोबर. ह्या 8mचं चिन्ह प्लस आहे ते झालं मायनस, ह्या मायनसचं झालं प्लस आणि याचं चिन्ह प्लस आहे प्लसचं झालं मायनस. मग आता उत्तर काढा खाली. इलिमिनेशन मेथड ऑलरेडी शिकलोय त्यामुळे हे पटकन तुम्हाला जमलं पाहिजे. प्लस प्लस काय होतं, प्लस 12 अधिक 5 किती झालं 17n बरोबर. इथे 77 वजा 60 प्लस मायनस मायनस होणार. 77 मधून 60 गेले, किती राहिले 17 राहिले आणि मोठ्या संख्येचं चिन्ह प्लस आहे त्यामुळे प्लस झालं. म्हणजेच n ची किंमत यावरून काय येणार, n बरोबर 17 भागिले 17 बरोबर किती आला रे 1. आता n ची किंमत मिळाली, अजून कोणाची किंमत काढावी लागेल, m ची. बरोबर. मग ती 3 4 पैकी कोणत्याही इक्वेशन मध्ये टाकायची. मग पुट n इक्वल टू 1 इन इक्वेशन 3 किंवा 4 मध्ये. 3 मध्ये टाकूयात. 2m मायनस 3n इक्वल टू 15 आहे. 2m मायनस 3 यांच्या ऐवजी 1 3 इंटू 1 इक्वल टू 15. मग m साठी सोडवायचंय, मग बाकी सगळे तिकडे जाणार. मायनस 3 इंटू 1 काय होणार मायनस 3, इकडे येऊन तो काय होणार प्लस 3. 15 प्लस 3 म्हणजेच 2m इक्वल टू किती आला 15 अधिक 3 18. म्हणजेच m बरोबर आला 18 भागिले 2 आणि 18 भागिले 2 बरोबर किती येतं 9. झालं का रे. n बरोबर 1 मिळाला, m बरोबर 9 मिळाला. म्हणजे तुमचं सोल्युशन मिळालं का, नाही. सोल्युशन कधी मिळेल, ज्यावेळी x आणि y च्या किमती काढल्या जातील. बरेचसे विद्यार्थी काय करतात, m आणि n च्या किमती मिळाल्या म्हणजे आपलं सोल्युशन मिळालं आणि तेच सोल्युशन लिहितात. हे चुकीचं आहे. m आणि n च्या व्हॅल्यू मिळाल्या त्यानंतर आपण इथं m ला काहीतरी पुट केलाय ना 1/x आणि n ला पण पुट केलाय 1/y. मग x आणि y च्या किमती काढायच्या. ह्या ज्या m आणि n च्या किमती मिळाल्यात ते यामध्ये टाकायच्या आणि x आणि y च्या किमती काढायच्या. मग खाली लिहायचं therefore m, n इक्वल टू 9,1. ठीक आहे. आता m आणि n च्या व्हॅल्यू मिळाल्या, मग x आणि y च्या व्हॅल्यू काढू. नाऊ 1/x इक्वल टू m and 1/y इक्वल टू n. बरोबर. इथे जे आपण सबस्टिट्यूट केले ते पुन्हा कन्सिडर करायचे. मग m ची व्हॅल्यू 9 आली ती त्यात टाका आणि n ची व्हॅल्यू 1 टाका. 1/x इक्वल टू किती होणार इथे 9 आणि इकडे येणार 1/y इक्वल टू 1. म्हणजेच x ची किंमत काय होणार रे, पहा हा x इकडे भागिले इकडे जाऊन तो काय होणार गुणिले. म्हणजेच 1 बरोबर आला 9x आणि इकडे काय होणार 1 बरोबर हा y भागिले इकडे येऊन गुणिले झाला 1 गुणिले y आला. म्हणजे इथे y ची किंमत मिळाली का रे, इथे आपल्याला y ची किंमत मिळाली y इक्वल टू 1.
ठीक आहे. आता इथे x ची किंमत काढून घ्या. मग या x ला 9 काय गुणिले तो इकडे येऊन काय होणार भागिले 1/9 इक्वल टू x. झालं. x ची किंमत पण आपल्याला मिळालेली आहे. म्हणजेच काय आपलं सोल्युशन आपल्याला मिळालेलं आहे. मग खाली वाक्य लिहायचं therefore the solution is x, y इक्वल टू x किती मिळाला 1/9, 1. आलंय लक्षात. पहा आपण काय काय केलं. सगळ्यात आधी आपल्या लक्षात आलं की लिनियर इक्वेशन्स नाहीत. मग पहिल्या स्टेप मध्ये काय केलं आपण ही नॉन लिनियर इक्वेशन्स लिनियर इक्वेशन्स मध्ये कशी कन्व्हर्ट करता येतील याचा विचार केला. बरोबर. मग त्यासाठी काय केलं जे हे कोएफिशियंट्स होते हे सोडून जे बाकी व्हेरिएबल्स दिसतात म्हणजे 2 × 1/x आहे. बरोबर. मग कोएफिशियंट वेगळे केले आणि व्हेरिएबल्स वेगळे केले. जे वेगळे केलेले व्हेरिएबल्स आहेत त्यांना कुठलं तरी नवीन व्हेरिएबल मानलं. ठीक आहे. मग आता 1/x आणि 1/y ला आपण m आणि n पुट केलं. मग ते पुट केल्यानंतर आपल्याला लिनियर इक्वेशन्स मिळाली. हे सगळं आपण केलं लिनियर इक्वेशन्स मिळवण्यासाठी. मग जी दोन नवीन लिनियर इक्वेशन्स मिळाली ती लिनियर इक्वेशन्स आपण सोडवली. मग ती तुम्ही कोणत्या पद्धतीने सोडू शकता. इलिमिनेशन मेथड वापरा किंवा क्रॅमर्स रूल वापरा. जी पद्धत सोपी वाटेल ती तुम्ही सोडू शकता. मग ही दोन्ही इक्वेशन सोडवल्यानंतर आपल्याला m आणि n च्या किमती मिळाल्या. मग m आणि n च्या किमती ज्या मिळाल्यात ते तुमचं सोल्युशन झालं का नाही. त्याच्या किमती मिळाल्यात त्या पुन्हा इथं रिसबस्टिट्यूट करायच्या. म्हणजे काय 1/x बरोबर m मानला होता आपण. बरोबर. m ची किंमत इथे टाकायची आणि त्यावरनं x काढायचा. 1/y बरोबर n कन्सिडर केला होता. इथे n ची किंमत टाकली आणि y ची किंमत मिळाली आणि मग आपल्याला आपलं सोल्युशन मिळालेलं आहे. अशा स्टेप्सने ही नॉन लिनियर इक्वेशन्स आपल्याला सोडवायची आहेत. सोपं आहे. काहीच करायचं नाहीये. फक्त स्टेप्स नुसार जायचंय. आता हे जे सोल्युशन आले हे बरोबर आले की नाही हे पण तुम्ही चेक करू शकता. जसं आपण आतापर्यंत करत आलो त्याचप्रमाणे चेक करायचं. x आणि y च्या किमती यामध्ये पुट करायच्या. जर डावी बाजू बरोबर उजवी बाजू आली तर आपले सोल्युशन बरोबर आहे. आता पहा चेक करायचं असेल तरी देखील करू शकतो. हे कधी चेक करायचं ज्यावेळी तुमच्याकडे वेळ शिल्लक असेल तेव्हा. आता पहा x बरोबर 1/9 आहे y बरोबर 1 आहे. मग पहिल्या इक्वेशन मध्ये किमती टाकून बघू बरं. 2/x - 3/y 2/x - 3/y बरोबर 15 आलं पाहिजे. मग 2/x x ची किंमत किती रे 1/9 - 3 y ची किंमत किती आहे 1. याचं उत्तर 15 येतं का बघू बरं. हा 1/9 डिवाइडलाय वरती येऊन तो काय होणार मल्टिप्लाय आणि तो जेव्हा वरती येतो त्यावेळी काय होतं रे उलटा म्हणजे 1/9 आहे. तो वरती येऊन काय होणार 9/1 वजा 3/1 म्हणजेच 3. मग 9 दुने 18 या 1 चा काही संबंध नाही. 9 दुने 18 18 वजा 3 18 वजा 3 किती येतं रे 15. म्हणजेच काय आपलं जे सोल्युशन आले ते बरोबर आलेलं आहे. हे कधी चेक करायचं ज्यावेळी तुमच्याकडे वेळ शिल्लक राहिला असेल त्यावेळी. शक्यतो अशा टाईपचा क्वेश्चन पेपरला जास्त विचारला जात नाही. विचारला तरी इझी आहे. ठीक आहे. एक्झाम्पल पाहूयात. 10/x + y + 2/x - y = 4. 15/x + y - 5/x - y = -2. आता यामध्ये दरवेळी तुम्हाला इक्वेशन 1 इक्वेशन 2 लिहायची गरज नाहीये. इथे तुम्हाला डायरेक्ट कळतंय 10 सेपरेट आहे 1/x + y 2 सेपरेट घ्यायचा 1/x - y. इकडे पण 1/x + y राहणार. 5 सेपरेट केला 1/x - y राहणार. मग दरवेळी या स्टेप्स करायची गरज नाहीये. याला इक्वेशन 1 म्हणा इक्वेशन 2 म्हणा मग हे सेपरेट लिहा. डायरेक्ट तुम्ही इथे जाऊ शकता. ठीक आहे. मग आता इथे तुम्हाला कळतंय काय करावं लागेल 1/x + y ला m घ्यावा लागेल 1/x - y ला n घ्यावा लागेल. ठीक आहे. मग इथे म्हणायचं पुट 1/x + y = m and 1/x - y = n in both equations. ठीक आहे. आता यांना आपण नंबर दिले नाहीत त्यामुळे बोथ इक्वेशन्स म्हणायचे. आता 1/x + y = m केल्यानंतर इथं काय येणार रे 10m. ह्या स्टेप्स तुम्हाला आता पटकन कळल्या पाहिजे. 10 × 1/x + y म्हणजेच 10m + 2n. फार कळत नसेल तर काय करायचं हे जे कोएफिशियंट आहेत ते लिहायचे त्याच्या पुढे m आणि n टाकून द्यायचा 1/x + y कारण आपण ते ऑलरेडी मानले. बरोबर 4. हे झालं पहिलं इक्वेशन. ठीक आहे. नंतर दुसरं इक्वेशन काय येणार रे 15x + y 15m - 5 1/x - y त्याच्याऐवजी n बरोबर -2. चिन्ह व्यवस्थित पाहिजे. आता मिळाली 2 इक्वेशन्स. मग ही 2 इक्वेशन्स सोडूयात. आता एकतर इलिमिनेशन मेथड वापरा किंवा क्रॅमर्स रूल वापरा. जे सोपं वाटेल ते वापरू शकता. मग क्रॅमर्स रूल वापरून सोडवायचं का हे सोडूयात. मग समजा
ह्या पूर्ण कॉलमला आपण म्हटलं र, या कॉलमला म्हटलं म आणि ह्या कॉलमला म्हटलं न. मग पहिलं डी काढायचा. डी बरोबर काय असतो आपला र म, हा कॉलम त्यात येतो म्हणजेच A1 A2 B1 B2. मग 10 15 इथे 2 -5 हे सोडवा. क्रॉस मल्टिप्लिकेशन 10 गुणिले -5 बरोबर, मध्ये चिन्ह वजा असतं 2 गुणिले 15. मग हे सोडवल्यानंतर काय मिळणार आपल्याला 10 गुणिले -5 किती मिळतं 10 × 50 वजा 50 वजा 15 दुणे 30 म्हणजेच याची किंमत किती आली वजा 80. वजा वजा प्लस होतो बरोबर, 50 अधिक 30 80 झाला. त्यानंतर dx बरोबर काय असतो इथं र म न म बरोबर, म्हणजे 4 वजा 2 आणि म 2 वजा 5 म्हणजे C1 C2 B1 B2. ठीक आहे. मग आता हे सोडून घ्या. 4 गुणिले वजा 5 वजा 2 गुणिले वजा 2. आता प्रत्येक वेळेस लिहायची गरज नाहीये, तुम्ही डायरेक्ट 4 गुणिले वजा 5 करू शकता. 5 चोक 20 म्हणजे वजा 20 येणार. डायरेक्ट डिटर्मिनंटची किंमत लिहिली तरी देखील चालेल. वजा 20 वजा 2 गुणिले वजा 2 किती होणार 2 4 वजा 4 येणार. वजा वजा चिन्ह काय होतं रे प्लस, प्लस 4. ठीक आहे. वजा 20 अधिक 4 किती येतं वजा 20 अधिक 4 16 येणार बरोबर, मायनस प्लस मायनस आणि 20 मधून 4 गेले 16, मोठ्या संख्येचं चिन्ह वजा. नंतर dy बरोबर, सॉरी आता इथं dy घ्यायचे का रे dm घ्यावा लागेल बरोबर, आणि इथे dx ऐवजी काय घ्यावा लागेल dm. हे व्यवस्थित पाहायचं, बऱ्याच वेळा काही गडबडीत आपल्याकडनं चूक होते. मग इथे dm ते तसं लक्षात येतच पुढे करताना. dn बरोबर काय होणार र म न म र न राहिला बरोबर, A1 A2 C1 C2. तुम्ही ज्या प्रकारे क्रॅमर्स रूल सोडवता त्या प्रकारे सोडवायचे. 10 15 4 -2 म्हणजेच इथं आलं 10 गुणिले वजा 2 वजा 4 गुणिले 15. मग 10 गुणिले वजा 2 काय झाला वजा 20 मायनस 15 चौक 60 बरोबर, म्हणजेच मायनस मायनस प्लस होणार. 60 अधिक 20 80 आणि मोठ्या संख्येचं चिन्ह काय मायनस झालं. डी dm dn तिन्हीच्या पण किमती आपल्याला मिळालेल्या आहेत. आता m आणि यांच्या किमती काढू. मग m बरोबर काय असणार रे dm भागिले d बरोबर, m = dm डिवाइड d. मग dm किती आपला वजा 16 भागिले वजा 80 वजा 16 भागिले वजा 80. 16 1 16 16 5 80 बरोबर, म्हणजेच उत्तर आलेलं आहे. मायनस मायनस काय होणार रे प्लस चिन्ह येणार 1/5. हे सगळे नियम आपण मागील व्हिडिओमध्ये शिकलोय. m ची किंमत निघाली, n ची काढून घ्या. n बरोबर काय येणार dn भागिले d. क्रॅमर्स रूल वापरतोय आपण, इथे लिहू शकता तुम्ही. देअरफॉर युजिंग क्रॅमर्स रूल n = dn भागिले d. dn ची किंमत -80 भागिले d. d किती आलाय -80 -80 काय येणार उत्तर 1. म्हणजेच आपल्याला m आणि n च्या किमती मिळालेल्या आहेत. m बरोबर किती आला 1/5, n बरोबर किती आला 1. ठीक आहे. आता m आणि n च्या किमती मिळाल्या. मग पुन्हा पुढच्या स्टेप मध्ये आपण काय करतो ह्या रिसबस्टिट्यूट करतो बरोबर. मग नाऊ आता 1 / x + y = m. 1 / x + y = m and 1 / x - y = n. आता m आणि n च्या किमती इथं टाकून द्या. मग देअरफॉर खाली येणार 1 / x + y = m. m ची किंमत किती आहे 1 / 5 and 1 / x - y = n. n ची किंमत किती आली आहे 1. आता पुन्हा x आणि y च्या किमती काढाव्या लागतील. आता आधीच्या गणितामध्ये इथे डायरेक्ट 1 / x आलं होतं, त्यामुळे x च्या किमती निघाल्या. पण इथे दोन्ही आहेत त्यामुळे पटकन किमती निघणार आहे का नाही. मग हे आपल्याला सोडवावं लागेल. आता हे कसं सोडवणार तर हा 5 इकडे डिवाइड आहे, इकडे येऊन काय होणार मल्टिप्लाय, आणि हा x + y इकडे डिवाइड आहे, इकडे येऊन काय होणार मल्टिप्लाय. म्हणजेच इथे येणार 5 = x + y. असं करण्यापेक्षा तुम्ही डायरेक्ट काय करू शकता, वरती अंश सेम आहेत बरोबर आणि इक्वल टू दिले, याचा अर्थ काय छेद सुद्धा सेम असणार आहे. मग तुम्ही असं करण्यापेक्षा डायरेक्ट लिहू शकता x + y = 5. ठीक आहे. आणि इथे 1 / x - y = 1 आहे. हा x - y डिवाइड आहे, इकडे येऊन काय होणार मल्टिप्लाय. म्हणजेच x - y बरोबर काय मिळाला रे 1 मिळाला. म्हणजे दोन्ही इक्वेशन एका खाली एक लिहून घ्यायची आणि पुन्हा ही सोडवावी लागते. आता हे कसं केलं तुमच्या लक्षात आलंय. जर कळलं नसेल तर डायरेक्ट तुम्ही काय करायचं
हा 5 इकडे गुणिले करायचा, हा x प्लस वाय इकडे जाऊन गुणिले होणार आणि एक एकच आहे त्यामुळे 5 बरोबर x प्लस वाय पहिलं इक्वेशन, त्यानंतर 1 डिवाइड x मायनस वाय इक्वल टू 1 हा इकडे येऊन गुणिले होणार आणि सगळ्या गुणिले x मायनस वाय इक्वल टू 1 ही दोन्ही इक्वेशन्स आता मिळाली. ही जी दोन्ही इक्वेशन्स मिळालीत यावरून आपण x आणि y च्या किमती लगेच सांगू शकतो का रे? नाही, ही पुन्हा आपल्याला सोडवावी लागणार आहेत. मग x प्लस वाय इक्वल टू 5 आणि x मायनस वाय इक्वल टू 1 ही एका खाली एक लिहून घ्यायची आणि ही दोन्ही इक्वेशन्स सोडवायची. याला म्हणा इक्वेशन आता 1 2 म्हणलंय, याला म्हणा 3, याला म्हणा 4. आता पहा इथे 1 1 दिसतंय बरोबर, प्लस वाय मायनस वाय म्हणजे काय रे? वाय वाय कॅन्सल होऊ शकतो. आता इथे हे सोडवायला आपल्याला सोपं आहे. कोणत्या मेथडने? इलिमिनेशन मेथडने. इथे डायरेक्ट वाय इलिमिनेट होऊ शकतो किंवा एक्स पण इलिमिनेट होईल बरोबर. मग वाय इलिमिनेट करायला प्लस मायनस आहे, डायरेक्ट यांची बेरीज केली तर वाय डायरेक्ट कॅन्सल होऊ शकतो. मग पुढच्या स्टेप मध्ये काय करायचं? ऍड इक्वेशन्स 3 and 4. आता हे सगळं कशासाठी चाललंय? आपल्याला एक्स आणि वाय च्या किमती मिळवायच्यात बरोबर. मग तिसरं इक्वेशन काय आहे? एक्स प्लस वाय इक्वल टू 5. एक्स प्लस वाय इक्वल टू 5 प्लस चौथं इक्वेशन काय आहे? एक्स मायनस वाय इक्वल टू 1. एक्स मायनस वाय इक्वल टू 1. आता यांचे ऍडिशन केल्यानंतर वाय वाय काय होतो? डायरेक्ट कॅन्सल होतो बरोबर. मग एक्स अधिक एक्स 2x. आता इथे आपण इलिमिनेशन मेथड वापरतोय, लक्षात आलंय तुमच्या? 5 अधिक 1 6. मग x ची किंमत काय येणार रे? 6 भागिले 2 म्हणजेच x ची किंमत आलेली आहे 3 बेत्रिक 6. आता जी x ची किंमत आली ती पुन्हा काय करावी लागेल? 3 किंवा 4 मध्ये टाकून y ची किंमत काढावी लागेल. पुट x इक्वल टू 3 इन इक्वेशन 3 किंवा 4. 3 मध्ये टाकूयात. इक्वेशन 3 काय आहे? x प्लस वाय इक्वल टू 5 म्हणजेच इथे होणार 3 प्लस वाय इक्वल टू 5 म्हणजेच y इक्वल टू आला 5 मायनस 3 बरोबर. प्लस 3 इकडे येऊन मायनस 3 झाला. 5 मायनस 3 किती आला? 2 झालं. आपल्याला x आणि y च्या किमती इथे मिळाल्या. लक्षात घ्या, जोपर्यंत मेन व्हेरिएबल्स आहेत x आणि y यांच्या किमती मिळत नाहीत तोपर्यंत हे सोडवत राहायचं. मग शेवटी आपण काय लिहिणार? देअरफॉर द सोल्युशन इज, खाली लिहायचे हे वाक्य, x, y इक्वल टू काय मिळालं? 3, 2. ठीक आहे. आता सोल्युशन मिळालं, बरोबर आलंय की नाही ते तुम्ही चेक करू शकता. कसं करायचं पहा, वेळ असेल तर करायचं, नाहीतर नाही. 10 डिवाइड एक्स प्लस वाय प्लस 2 डिवाइड एक्स मायनस वाय. मग 10 डिवाइड एक्स प्लस वाय आणि काय प्लस 2 डिवाइड एक्स मायनस वाय बरोबर आलं पाहिजे 4 बरोबर. आता किमती टाका बरं. 10 डिवाइड एक्स प्लस वाय म्हणजे 3 अधिक 2 किती आला? 5 प्लस 2 डिवाइड एक्स मायनस वाय म्हणजे 3 वाजा 2 किती आला रे? 1. 10 डिवाइड 5 किती येतं? 5 दुने 10. 2 अधिक 2 2 अधिक 2 किती आला रे? 4. म्हणजेच काय आपलं जे सोल्युशन आलंय ते करेक्ट आलेलं आहे. ठीक आहे. आता पुढील एक्झाम्पल पाहूयात. इथे पण सेम. आता तुम्हाला पहिले कळलं पाहिजे काय सबस्टिट्यूट करावं लागेल. काय करावं लागेल रे सबस्टिट्यूट? 27 बाजूला ठेवायचा, 1 डिवाइड एक्स मायनस 2. 31 बाजूला ठेवायचा, 1 डिवाइड वाय प्लस 3. इकडे पण तेच आहे, ते आपल्याला सबस्टिट्यूट करावं लागेल बरोबर. मग पुट m इक्वल टू 1 डिवाइड एक्स मायनस 2 अँड n इक्वल टू 1 डिवाइड वाय प्लस 3 बरोबर इन बोथ इक्वेशन्स. दोन इक्वेशन मध्ये सबस्टिट्यूट करून घ्यायचं. ठीक आहे. आता m बरोबर 1 डिवाइड एक्स मायनस 2 टाका, मग आपल्याला इक्वेशन काय मिळतील रे? 27m बरोबर प्लस 31n 1 डिवाइड वाय प्लस 3 ऐवजी n बरोबर 85. याला म्हणायचं इक्वेशन 1. त्यानंतर 31m प्लस 27n इक्वल टू 89 हे झालं इक्वेशन 2. आता ही दोन्ही इक्वेशन्स कोणत्या मेथडने सोडवावी लागतील रे? इलिमिनेशन मेथड मधली ASA मेथड. का रे ASA मेथड? का बरं? पहा इथे m चा जो कोएफिशियंट आहे तो n चा आहे, इथे n चा जो कोएफिशियंट आहे तो इथे m चा आहे. म्हणजेच काय आपल्याला हे ASA मेथड वापरायची आहे. हे आपण पाहिली प्रॉब्लेम सेट 1.1 मध्ये बरोबर. मग ASA मेथड मध्ये काय करतो आपण? पहिले दोन इक्वेशनची बेरीज करायची, परत त्यांची वजाबाकी करायची आणि जी दोन नवीन इक्वेशन मिळतील ती सोडून आपल्याला m आणि n च्या किमती मिळून जातील. ठीक आहे. मग आता ऍड इक्वेशन्स 1 and 2. ऍडिशन करूयात. 27m प्लस 31n बरोबर 85 प्लस 31m प्लस 27n बरोबर
89. ऍडिशन मध्ये काही चिन्ह चेंज होत नाहीत बरोबर. 27 अधिक 31 7 आणि 1 8 3 आणि 2 5 58 m प्लस 7 आणि 1 8 3 आणि 2 5 58 n बरोबर. 85 अधिक 89 9 अधिक 5 14 1 8 आणि 8 16 1 17. आता इथे काहीतरी कॉमन मिळणार हे फिक्स आहे. 58 इकडे दिसतोय बरोबर. मग हे सगळ्या इक्वेशनला काय करायचं 58 ने डिवाइड करायचं. डिवाइड बोथ साइड्स बाय 58. आता हे ऑलरेडी आपण पाहिलंय त्यामुळे आपण पटकन घेतोय. मग 58 ने डिवाइड केल्यानंतर इथे काय राहिलं शिल्लक 58 कॅन्सल होणार आहे या दोन्हींचा. m प्लस n इक्वल टू आता इथे 58 गुणिले 3 174 आहे. मग 174 भागिले 58 उत्तर किती येणार रे 3. झालं. हे इक्वेशन झालं आपलं तिसरं. त्यानंतर पुढे आपली स्टेप काय असते ऍड केलं आता सबट्रॅक्ट करायचं. मग इथे येणार सबट्रॅक्ट इक्वेशन 2 फ्रॉम 1 किंवा 1 फ्रॉम 2. 1 फ्रॉम 2 दुसऱ्यातून पहिलं वजा करूयात. मग दुसरं इक्वेशन काय आपलं 31m प्लस 27n बरोबर 89 मायनस 27m प्लस पहिलं इक्वेशन 31n बरोबर 85. आता मायनस मध्ये खालचे चिन्ह काय होतात रे बदलतात बरोबर. मग इथे याचं प्लस चिन्ह आहे मायनस होणार. याचं प्लसचं मायनस याचं पण प्लसचं मायनस झालं. चिन्ह बदलून झाली. आता वजाबाकी करून घेऊयात. मग 31 वजा 27 याचं प्लस मायनस. आता ह्या चिन्हांचा विचार करायचा का दोन्हींचा नाही वरच याचं प्लस मायनस मायनस होणार. 31 मधून 27 गेले किती राहतात रे 31 मधून 27 गेले किती राहतात रे 4 m. मोठ्या संख्येचं चिन्ह 31 ला प्लस आहे त्यामुळे प्लस आलं. प्लस मायनस मायनस होणार. मोठ्या संख्येचं चिन्ह वजा आहे 31 बरोबर. 31 मधून 27 गेले 4 n बरोबर. याचं प्लस चिन्ह आहे प्लस मायनस मायनस होणार. 89 मधून 85 गेले किती राहतात 4 आणि मोठ्या संख्येचं चिन्ह प्लस आहे. आता या सगळ्यामध्ये 4 कॉमन मिळाला म्हणजे काय डिव्हाइड बोथ साइड्स बाय 4. दोन्ही साइड्सला 4 ने भागावं लागेल. आता पुढचं इक्वेशन काय मिळालं आपल्याला m मायनस n इक्वल टू 1 4 ने भागल्यानंतर बरोबर. हे झालं इक्वेशन 4. ASA मग पहिली ऍडिशन झाली सबट्रॅक्शन झाली. आता परत ऍडिशन करायची. मग तिसरं आणि चौथं इक्वेशन मिळाले यांची ऍडिशन करूयात. ऍड इक्वेशन 3 and 4. मग तिसरं इक्वेशन काय m प्लस n इक्वल टू 3 प्लस चौथं इक्वेशन m मायनस n इक्वल टू 1. आता याचे ऍडिशन केल्यानंतर काय शिल्लक राहतं m प्लस n काय होणार रे 2m बरोबर. n आणि n कॅन्सल 3 अधिक 1 4. आता इथे 2m इक्वल टू 4 मिळाला. मग यावरून आपण m ची किंमत काढू शकतो बरोबर. मग 2m इक्वल टू 4. आता मागची स्टेप आहे ती 2m इक्वल टू 4. यावरून m ची किंमत काय येणार m इक्वल टू 4 डिवाइड 2 म्हणजे m ची किंमत आली 2. आता ही जी m ची किंमत 2 आली ही पुन्हा काय करावी लागेल 3 किंवा 4 मध्ये टाकून द्यायची. मग पुट m इक्वल टू 2 इन इक्वेशन 3. पुट m इक्वल टू 2 इन इक्वेशन 3. आता इक्वेशन 3 काय इक्वेशन 3 m प्लस n इक्वल टू 3. m प्लस n m च्या ऐवजी 2 प्लस n इक्वल टू 3 आला म्हणजेच n ची किंमत आली 3 मायनस 2 इक्वल टू 1. झालं. आपल्याला m आणि n च्या किमती मिळाल्या. m इक्वल टू 2 n इक्वल टू 1. आत्ताशी m आणि n च्या किमती मिळाल्यात. आपल्याला काढायच्यात कोणाच्या x आणि y च्या. नाऊ 1 डिवाइड x मायनस 2 इक्वल टू m and 1 डिवाइड काय रे y प्लस 3 इक्वल टू n. आता किमती टाका आणि सोडून घ्या. 1 डिवाइड x मायनस 2 इक्वल टू m ची किंमत किती आली आहे 2 and 1 डिवाइड y प्लस 3 इक्वल टू n. n ची किंमत किती आली आहे 1. आता हा x मायनस 2 भागिले इकडे जाऊन तो काय होणार गुणिले 1 बरोबर 2 गुणिले सगळ्याला गुणिले होणार x मायनस 2 and इथं y प्लस 3 भागिले इकडे येऊन गुणिले होणार 1 तसंच राहणार 1 गुणिले y प्लस 3 बरोबर. आता 1 इक्वल टू ह्या 2 ने याला सगळ्याला मल्टिप्लाय करावं लागेल. मग 2 इंटू एक्स काय होणार 2x मध्ये चिन्ह मायनस प्लस मायनस 2 इंटू 2 4 झाला बरोबर. हे सोडून घेऊ आधी 1 प्लस 4 इक्वल टू इकडे काय राहिला रे 2x. x ची किंमत काढायची 2 याला मल्टिप्लाय इकडे येऊन तो होणार डिवाइड म्हणजेच आपल्याला मिळाला 5 डिवाइड 2 इक्वल टू x. ठीक आहे. आता x ची किंमत मिळाली मग इथं y पण सोडून घ्या. हा y प्लस 3 इंटू 1 आहे हा याला मल्टिप्लायच आहे म्हणजे इथं काय होणार
1 इक्वल टू वाय प्लस 3. वाय ची किंमत काढायची, हा 3 याला प्लस आहे, इकडे येऊन काय होणार मायनस, म्हणजेच 1 मायनस 3 इक्वल टू वाय. मग वाय ची किंमत मिळाली 1 मायनस 3 किती आला -2. वाय ची किंमत मिळाली आहे -2. आता हेच आपण x इकडे ते इकडे घेऊन लिहू शकतो. देअरफॉर x इक्वल टू 5/2 अँड y इक्वल टू हा y इकडे घेऊन -2 असं लिहू शकतो. ठीक आहे. देअरफॉर द सोल्युशन इज x, y इक्वल टू x किती आला 5/2 -2. आता इथे डायरेक्ट किमती मिळाल्या. जर किमती मिळाल्या नसत्या तर पुन्हा इथे समजा x आणि y जर एकत्र असते इथं तर पुन्हा आपल्याला या सोडवावं लागलं असतं आणि मग x आणि y च्या किमती काढाव्या लागल्या असत्या. ठीक आहे. अशा प्रकारे आपल्याला सोल्युशन मिळालेलं आहे. आता बरोबर आले की चेक करू शकता. किमती टाकायच्या फक्त. काय पहिलं समजा दुसरं घेऊ 31 भागिले x वजा 2. 31 भागिले x वजा 2 प्लस 27 भागिले y अधिक 3. 27 भागिले y अधिक 3 बरोबर किती आला पाहिजे रे 89. बघू बरं येतंय का. मग 31 भागिले x ची किंमत 5/2 5/2 वजा 2 प्लस 27 भागिले y ची किंमत किती आली -2 अधिक 3. 3तून 2 गेला 1 राहिला म्हणजे इकडे 1 आला. मग इथे छेद समान करून घ्यावे लागतील. म्हणजे 31 भागिले 5 एके 5 वजा 2 4 5 वजा 4 भागिले खाली 2 गुणिले 1 5 वजा 4 किती झाला 1 1 भागिले 2 प्लस 27 बरोबर. आता पुढे 1/2 खाली भागिले वरती येऊन तो काय होणार गुणिले 31 गुणिले 1/2 वरती येऊन होणार 2/1 म्हणजेच 31 गुणिले 2 अधिक 27. 31 गुणिले 2 किती येतं 62 62 अधिक 27 किती आलं 7 2 9 6 2 8 89 आले का रे बरोबर 89 आलेलं आहे. म्हणजेच काय आपलं जे सोल्युशन आहे ते बरोबर आलेलं आहे. वेळ असेल तरच हे सगळं करायचंय नाही तर करायची गरज नाही. ठीक आहे. आता पुढील उदाहरण 1 डिवाइड 3x प्लस y प्लस 1 डिवाइड 3x मायनस y इक्वल टू 3/4. 1 डिवाइड 2 इंटू 3x प्लस y मायनस 1 डिवाइड 2 इंटू 3x मायनस y इक्वल टू -1/8. आता हे जरा अवघड एक्झाम्पल आहे. अवघड नाही सोपंच आहे, फक्त तुम्हाला कळलं पाहिजे व्यवस्थित. 1 डिवाइड 3x प्लस y इकडे पण दिसतो का रे 1 डिवाइड 3x प्लस y दिसतो बरोबर. इथे 1 डिवाइड 3x मायनस y इथे पण 1 डिवाइड 3x मायनस y पण इथे 1/2 दिसतो बरोबर. काही हरकत नाही. डायरेक्ट काय करायचं 1 डिवाइड 3x प्लस y याला m मानायचा 1 डिवाइड 3x मायनस y याला n मानायचा. कारण का इकडे पण आहे आणि इकडे पण आहे. ठीक आहे. मग पुट 1 डिवाइड 3x plus y equal to m and 1 divide 3x minus y equal to n in both equations. दोन्ही इक्वेशन्स मध्ये. ठीक आहे. आता हे सगळं पुट करा. मग इथे काय होणार डायरेक्ट mच आहे बरोबर. कोणता कोइफिशियंट नाही प्लस n बरोबर. इथे काय झालं 3/4 हे झालं पहिलं इक्वेशन. दुसरं इक्वेशन काय येणार पहा 1 डिवाइड 2a तो सेपरेट राहणार आणि 1 डिवाइड 3x प्लस y आता 1/2 हा तर लिहावा लागेल. म्हणजे पहा हा जो 1 डिवाइड 3x प्लस y याच्याऐवजी आपण m टाकणार पण हा 2 राहतो ना शिल्लक. म्हणजेच हे इक्वेशन मिळणार m डिवाइड 2 मायनस पहा 2 इथं होता म्हणून इथं पण सेम तसंच आहे. 1 डिवाइड 3x मायनस y च्या ऐवजी आपण काय टाकणार n म्हणजे n डिवाइड 2 इक्वल टू मिळाला -1/8. हे झालं इक्वेशन 2. आता ही दोन्ही इक्वेशन आपल्याला लिनियर इक्वेशन मिळाली पण इथे तुम्हाला खाली दिसतोय इथे पण खाली दिसतात आहेत. मग काय करायचं आपल्याला माहितीये कसं सोडवायचंय बरोबर. ह्या इक्वेशनला 4 ने गुणलं तर हा 4 खालचा कॅन्सल होणार बरोबर. आणि ह्या सगळ्या इक्वेशनला मोठा कोण आहे 8 म्हणजे 8 ने गुणलं तर हे सगळेच कॅन्सल होणार आहे बरोबर. मग आता या सगळ्या स्टेप आपण इलिमिनेशन मेथड मध्ये शिकलोय त्यामुळे नवीन काहीच नाहीये फक्त तुम्हाला इथपर्यंत पोहोचायचंय. ठीक आहे. मग मल्टिप्लाय इक्वेशन 1 बाय कितीने रे 4 ने. तुम्हाला सांगितलंय जो मोठा असतो खाली त्याने गुणायचं. 4 ने गुणल्यानंतर इथं काय होणार 4 गुणिले m 4m प्लस इथे 4 गुणिले n 4n बरोबर 3/4 इंटू 4 4 कॅन्सल होणार राहिला काय फक्त 3. हे झालं इक्वेशन 3. आणि हे दुसऱ्या इक्वेशनला कितीने गुणायचं मोठा कोण आहे खाली 8 ने गुणायचं. मल्टिप्लाय इक्वेशन 2 बाय 8. ठीक आहे. आता 8 ने गुणल्यानंतर इथं
खाली 2 आहे, वरती 8 ने गुणलं, बेचोक 8 होणार, म्हणजे वरती काय आला रे 4m आला, बरोबर. मायनस 8 ने गुणल्यानंतर बेचोक 8, 4n आला, बरोबर. 8 8 कॅन्सल झाला, राहिला काय शिल्लक -1. हे झालं आपलं इक्वेशन 4. आता इथे पहा, सोपेच इक्वेशन मिळाले डायरेक्ट, सेम सेम आहेत. 4m प्लस 4n, 4m मायनस 4n. मग इथे n ला प्लस मायनस आहे, डायरेक्ट दोन्हीची काय करायची ऍडिशन. ऍड इक्वेशन्स 3 and 4. आपल्याला इक्वेशन सोडवायचे आणि कसे सोडवायचे ते आपण ऑलरेडी खूप शिकलोय. मग आता 3 आणि 4 ऍड करून घेऊयात. इक्वेशन 3 काय आपलं 4m प्लस 4n इक्वल टू 3. इलिमिनेट करतोय आपण, बरोबर, त्यामुळे ऍडिशन करायची. प्लस 4m मायनस 4n इक्वल टू -1. आता यांची ऍडिशन करायची. ऍडिशन मध्ये साइन चेंज होत नाहीत, बरोबर. 4n कॅन्सल झाला. 4m प्लस 4m किती आला 8m इक्वल टू, इथे प्लस आहे इथे मायनस आहे, प्लस मायनस मायनस होणार, 3 1 गेले 2 आणि मोठ्या संख्येचं चिन्ह प्लसच आहे. m ची किंमत काय येणार रे 2/8, म्हणजेच काय बे बेचोक 8 म्हणजेच 1/4. आता m ची किंमत मिळाली, आपल्याला अजून कुणाची किंमत काढावी लागेल n ची, बरोबर. मग हा जो m आहे तो इक्वेशन 3 किंवा 4 मध्ये पुट करायचा. m इक्वल टू 1/4 इन इक्वेशन 3 मध्ये पुट करूयात. मग तिसरं इक्वेशन काय 4m प्लस 4n इक्वल टू 3. 4 इंटू m च्या जागी किती 1/4 प्लस 4n इक्वल टू 3. 4 4 कॅन्सल, म्हणजेच 1 प्लस 4n इक्वल टू 3. n साठी सोडवा. 4n इक्वल टू प्लस 1 आहे, इकडे येऊन काय होणार -1, म्हणजेच 3 - 1 किती झाला 2, म्हणजेच n ची किंमत आली 2/4. बे 2 4, n ची किंमत आली 1/2. आता इथे आपल्याला m आणि n च्या किमती आताशी मिळाल्यात. m इक्वल टू 1/4 आला, n इक्वल टू 1/2 आला. मग पुढच्या स्टेप मध्ये काय करतो आपण, पुन्हा इथे किमती टाकायच्या आणि x आणि y च्या किमती काढायच्या. मग नाऊ m इक्वल टू 1/3x प्लस y, m इक्वल टू 1/3x प्लस y अँड n इक्वल टू किती आहे 1/3x मायनस y. हे पुन्हा सबस्टिट्यूट करायचे. आता पहा आपल्याला m ची किंमत किती आली आहे 1/4, n ची किंमत 1/2. मग 1/4 बरोबर 1/3x अधिक y अँड n किती आलाय 1/2. 1/2 बरोबर 1/3x वजा y. आता इथे बघा वरती सेम आहेत आणि इक्वल टूचं चिन्ह आहे, म्हणजे खालचे पण काय असतात सेम असतात. मग आपल्याला इथे इक्वेशन मिळालं 4 इक्वल टू 3x प्लस y मिळणार, म्हणजेच 3x प्लस y इक्वल टू 4, बरोबर. आणि इथे काय मिळणार रे अँड हा वरचे सेम आहेत म्हणजे खालचे पण सेम असणार. 2 इक्वल टू 3x मायनस y, म्हणजेच आपण इकडे लिहू शकतो डायरेक्ट ते 3x मायनस y इक्वल टू 2. ही 2 नवीन इक्वेशन मिळाली, आता ही सोडवावी लागणार. मग समजा आता आपला नंबर कोणता चालला इक्वेशनचा 4, याला म्हणूयात 5. हे झालं 5वं इक्वेशन, याला म्हणूया 6वं इक्वेशन. ठीक आहे. आता 5वं आणि 6वं इक्वेशन बघा बरं, 3x दिसतो 3x दिसतो, प्लस y मायनस y दिसतो. आता x आणि y च्या किमती काढण्यासाठी ही दोन्ही परत सोडवावी लागणार. प्लस y मायनस y जर यांची बेरीज केली तर कॅन्सल होतील, बरोबर, इलिमिनेट होईल. मग ऍड इक्वेशन 5 and 6. जोपर्यंत x आणि y च्या किमती मिळत नाही तोपर्यंत सोडवत राहायचं. मग ऍडिशन करा. 3x अधिक y बरोबर 4 प्लस 3x मायनस y बरोबर 2. ऍडिशन केल्यानंतर प्लस y मायनस y कॅन्सल. 3 अधिक 3 6x बरोबर 4 अधिक 2 6. 6x बरोबर 6 म्हणजे x बरोबर काय आला रे 6/6, म्हणजेच x ची किंमत आली 1. आता ही x ची किंमत मिळाली, आपल्याला अजून कोणाची किंमत काढावी लागेल रे y ची किंमत काढावी लागेल, बरोबर. मग पुट x इक्वल टू 1 कोणत्या तरी इक्वेशन मध्ये पुट करायचं आहे दोन्हीपैकी. पुट x इक्वल टू 1 इन इक्वेशन, कोणत्या इक्वेशन मध्ये करूया 5 किंवा 6, 5 मध्ये करूयात. मग 5वं इक्वेशन 3x प्लस y इक्वल टू 4. 3 इंटू 1 3च राहणार x च्या ऐवजी, बरोबर, प्लस y इक्वल टू 4. मग y ची किंमत काढायची. 3 इकडे प्लस आहे, इकडे जाऊन तो काय होणार मायनस. y इक्वल टू 4 मायनस 3, म्हणजेच y ची किंमत आली आहे 1. अशा प्रकारे आपल्याला आपलं सोल्युशन मिळालेलं आहे. x इक्वल टू 1, y इक्वल टू 1. मग खाली आपण लिहिणार therefore the solution is x, y
इक्वल टू 1,1. ठीक आहे, झालं. सिंपल होतं ना? हो, सिंपलच आहे, फक्त स्टेप्स जास्त आहे. आपण सगळं शिकलोय, इलिमिनेशन मेथड शिकलोय, त्यामुळे आपल्याला काहीच प्रॉब्लेम येत नाही. फक्त इथे एम आणि एन काय घ्यायचे आणि लिनियर इक्वेशन कसे कन्व्हर्ट करायचे हे तुम्हाला कळलं पाहिजे. आता आपलं उत्तर बरोबर येतं का चेक करू बरं आपण. 1 डिवाइड 3x प्लस वाय, 1 किमती आल्यात ना, मग 1 डिवाइड 3x प्लस वाय काय होणार रे? 1 डिवाइड 3 इंटू 1 3 प्लस 1 वाय, बरोबर. म्हणजे 3 प्लस 1 प्लस 1 डिवाइड 3 इंटू 1 3 मायनस 1 3 मायनस 1, याचं उत्तर 3/4 येतं का बघा. 1 डिवाइड 3 प्लस 1 4 प्लस 1 डिवाइड 3 मायनस 1 2. आता छेदसमान करून घ्यावे लागतील, मग छेदसमान करायला क्रॉस मल्टिप्लिकेशन. 2 प्लस 1 इंटू 4 4 डिवाइड 4 2 8, 2 अधिक 4 6 6 भागिले 8 म्हणजेच बेत्रिक 6 बेचोक 8, 3/4 आले का रे? डावी बाजू बरोबर उजवी बाजू. वेळ असेल तर हे करायचं, नाही तर करायचं नाही. ठीक आहे, याचा अर्थ आपलं सोल्युशन बरोबर आलेलं आहे. ठीक आहे, अशा प्रकारे एकूण 4 उदाहरणं या प्रॅक्टिस सेटमध्ये होती. अतिशय सोपा असा प्रॅक्टिस सेट आहे. या प्रॅक्टिस सेटवर शक्यतो गणित फार विचारले जात नाही, पण विचारलं तरी सोपं आहे. पुढील प्रॅक्टिस सेटमध्ये आपण आता लिनियर इक्वेशन्स सगळं शिकलो. आता ह्या लिनियर इक्वेशन्सचं बाबा एवढं सगळं शिकलोय, तर या लिनियर इक्वेशनचा नेमका उपयोग कुठे होतो हे पाहणं पण गरजेचं आहे ना. आपल्या दैनंदिन जीवनामध्ये लिनियर इक्वेशन्स आपण कोठे कोठे वापरू शकतो हे सगळं आपण पुढील प्रॅक्टिस सेटमध्ये अभ्यासणार आहोत. प्रॅक्टिस सेट 1.5. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, तुमच्या मित्रमैत्रिणींपर्यंत पोहोचवा आणि आम्ही असेच नवनवीन व्हिडिओज बनवत राहावे असं जर तुम्हाला वाटत असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, जेणेकरून पुढील व्हिडिओ तुमच्यापर्यंत नक्की पोहोचेल.